नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासह भारतातील 14 राज्यामध्ये हवामानात भयानक मोठे बदल होणार आहेत. कुठे पाऊस तर कुठे वादळ तर कुठे गारपिटीचा इशारा हा देण्यात आलेला आहे. तर ही पावसासंदर्भातील आपण बातमी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्व बांगलादेशवर चक्रकार वारे वाहत आहेत. यामुळे अनेक राज्यांमध्ये हवामानात अचानक मोठे बदल झालेले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट ही तीव्र झाली. महाराष्ट्रातील ब्रह्मपुरीत हंगामातील सर्वाधिक 42°C तापमानाची नोंद झाली. तर अनेक शहरांमध्ये तापमान 40°C पुढे गेले. गुजरात व राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये तापमानाने 40°C टप्पा ओलांडला. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील 17 शहरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान 40°C पेक्षा जास्त नोंदवले गेले. 18 मार्चपर्यंत उन्हाचा चटका कायम राहणार आहे. हवामान खात्याने विदर्भातील 3 जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिला आहे. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या 3 जिल्ह्यांसाठी 24 तासाचा दिलेला आहे. अतिउष्ण तापमान इशारा गेल्या 3 दिवसांपासून चंद्रपूरसह विदर्भाची बहुतांश जिल्ह्यात तापमानाने घेतली आहे मोठी उसळ. पुढे नंतरनं तापमानात झालेली वाढ नागरिकांसाठी चिंताजनक असणार आहे. 14 ते 16 मार्च दरम्यान जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळे येतील. बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये 4 दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. 14 ते 17 मार्च दरम्यान आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहतील आणि वादळासह मुसळधार पाऊस पडेल. गुजरात, राजस्थान, ओडिशा, कोकण, गोवा, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगालच्या गंगा किनारी भागात आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला